नगर जिल्ह्यात फाईट घासून होणार अशी इथली सुरुवातीपासूनची चर्चा. बरं, फाईट कुठली घासून होणार असं विचारलं की उत्तर ठरलेलं कोपरगाव विधानसभा मतदारसंघ. कशामुळं तर इथला सामना काळे विरुद्ध कोल्हे असा. दोन तुल्यबळ घराण्यांमधला, सहकाराचं बॅकग्राऊंड आणि राजकारणाची पकड अशी दुहेरी ताकद असणाऱ्या घराण्यांमधला. पण ही ठरलेली मॅच यंदा रंगली नाही. कोल्हेंनी महायुतीमध्येच थांबायचा निर्णय घेत माघार घेतली आणि सगळ्या राज्यात गडाला गडी लावणाऱ्या शरद पवारांच्या हातून कोपरगाव निसटल्याची चर्चा झाली. आता कोपरगावमध्ये शरद पवारांनी संदीप वरपे यांना उमेदवारी दिली आहे, तर समोरून आशुतोष काळे यांचाच फोर्स आहे. पण यंदा इथं इलेक्शन वन साइड असल्याची चर्चा आहे. त्याचं कारण आहे पाणी. पाण्यानं कोपरगावचा डाव कसा बदललाय, इथली समीकरणं नेमकी आहेत काय, पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. कोपरगावमध्ये यंदाही कोल्हे विरुद्ध काळे असा सामना होण्याची शक्यता होती. स्टँडिंग आमदार असल्यानं आशुतोष काळे यांचे तिकीट नक्की समजलं जात होतं. तर मग भाजपकडून इच्छुक असलेले विवेक कोल्हे शरद पवार गटात जातील, हाती तुतारी घेतील असं बोललं जाऊ लागलं. कोल्हे पवारांच्या गाडीत बसल्याची देखील चर्चा झाली होती. पण ऐनवेळी देवेंद्र फडणवीसांनी सूत्र हलवली. अमित शहा यांनी मध्यस्थी केली आणि कोल्हे महायुतीत थांबले. फडणवीसांनी महायुतीची एक जागा सेफ केल्याचं बोललं जाऊ लागलं. पण ही जागा सेफ केली होती ती आशुतोष काळे यांनी अगदी 2014ला बसवलेल्या पराभवापासून. फडणवीस आणि शहांच्या मध्यस्थीमुळे इथं पवारांचा डाव हुकला. मग पवारांनी संदीप वरपे या तरुण नेत्याला संधी दिली. मागच्या निवडणुकीत वरपे यांनी आशुतोष काळे यांचा प्रचार केला होता. पण पवारांनी निष्ठा, तरुणाई हे मुद्दे हेरले. प्रस्थापितांच्या विरोधात नवखा चेहरा हा आपला लोकसभेचा पॅटर्न वापरला. पण वरपे प्रचाराची यंत्रणा ग्राउंडवर उतरवण्यात कमी पडल्याची चर्चा झाली. कारण त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचं बळ फार मोठं नसल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. त्यामुळे वरपे यांची भिस्त ही वातावरण भावनिक ठेवणं आणि शरद पवार, निलेश लंके यांचा फोर्स यावर अवलंबून असणार आहे. पवारांच्या सभेमधून वारं फिरवण्याची आशा वरपे यांना आहे. पण हे वारं अडवायला काळ्यांची ताकद मोठी आहे. एकतर त्यांच्या कुटुंबाला सहकाराचा आणि राजकारणाचा वारसा लाभलाय. कर्मवीर अशी ओळख असणाऱ्या शंकरराव काळेंनी मतदारसंघात साखर कारखान्याच्या माध्यमातून समीकरण आखलं. त्यांच्या कारखान्याचा प्रभाव हा आजूबाजूच्या तालुक्यांवर पडत राहिला. त्यात पुढच्या पिढ्यांनी सहकार हा साखर कारखान्यापुरता मर्यादित ठेवला नाही, तर त्याला शैक्षणिक संस्थांची आणि सहकारी बँकांची जोड दिली. थोडक्यात काळेंच्या कारखान्यात ऊस पाठवणाऱ्या शेतकऱ्यांची मुलं काळेंच्या संस्थेत शिकायला, पैसे साठवायला, कर्ज द्यायला, थोडक्यात भविष्य सिक्युअर करायला बँकेवर होल्ड देखील काळेंचा. बरं, हे सगळं 5-10 वर्षांचं नाही, तर गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेलं गणित, जे लोकांना माणूस म्हणून जोडतं, प्रत्येक प्रसंगात बळ देत राहतं. आशुतोष काळे यांच्या मागे हे संस्थात्मक बळ प्लस पॉइंट म्हणून उभा राहतं. पण नुसत्या संस्थांवर आणि त्यातून आखलेल्या माणसांवर इलेक्शन काढता येत नाही, याची जाणीव कोपरगाव इतकी दुसऱ्या कुठल्याच मतदारसंघात नसेल. कारण इथला सामना सहकारातल्या दोन मातब्बरांचा, त्यामुळे एकाचा पराभव होणं स्वाभाविक. आता जे गणित स्वाभाविकपणे लागतंय ते आपल्याला फटका देणारं नको, याची काळजी आशुतोष काळे यांनी अगदी 2014 मधल्या पराभवापासून घेतली होती. आमदार नसताना देखील त्यांनी लोकांची कामं करण्यावर भर दिला. 5 नंबर साठवण तलावाच्या कामासाठी आंदोलन केलं, उपोषणाचा मार्ग निवडला. मग आमदारकीच्या निवडणुकीआधी तलावाच्या कामाचा शब्द दिला आणि निवडून आल्यावर 2 महिन्यात कामाला सुरुवात केली. वाटायला विषय सोपा वाटत असला तरी याचा कोपरगावच्या नागरिकांवर पडणारा इफेक्ट महत्त्वाचा होता. साठवण तलावाच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू असताना काम कुठवर आलंय आणि पाणी कधी येणार हे बघायला सगळ्या वयोगटातील माणसं जमा व्हायची. इतका इथला पाण्याचा प्रश्न जटिल होता. कारण इथं महिन्यातून एकदा पाणी यायचं, मग हे अंतर आठवड्यावर आलं, पण तरी देखील येणारं पाणी शुद्ध नसायचं. पण तलावाचं काम पूर्ण झालं, पाणी पुरवठा योजना यशस्वी झाली आणि कोपरगावला दर 3 दिवसांनी पाणी मिळू लागलं, ते सुद्धा काचेसारखं स्वच्छ. पाण्याचा विषय फक्त डोक्यावरचा हंडा काढण्यापुरता मर्यादित नाहीये, तर पाण्याची सोय झाल्यानं इथल्या व्यवसायांना स्थैर्य मिळालं, नवे उद्योग उभे राहू लागले. आहे त्या उद्योगांना बळ मिळालं, कारण कित्येक वर्ष सतावणारा पाण्याचा प्रश्न सुटला होता. पण काळे यांनी पाण्याच्या केंद्रस्थानी ठेवून आजूबाजूला विकास कामांचा धडाका लावला. मतदारसंघात 3000 कोटींचा निधी आणण्यात आल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. एअरपोर्ट आणि रेल्वे स्थानकाच्या माध्यमातून त्यांनी डबल इंजिन सरकारची ताकद सुद्धा मतदारसंघात दाखवून दिली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणलेल्या ट्रेंडनुसार आपल्या मतदारसंघासाठीचा जाहीरनामा किंवा मेगा प्लॅन सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवलाय. मुळात आशुतोष काळे यांचा मैदानात कोल्हे असले तरी कामाच्या जोरावरच इलेक्शन काढायचा प्लॅन होता. पण आता वरपे समोर आल्यानं इलेक्शन वन साइड घुमण्याची शक्यता असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. कारण काळ्यांचं बलस्थान हे पाणी आहे, असं काम जे लोकांच्या लक्षात राहतं अगदी वारंवार. संदीप वरपे यांना कोल्हे आणि काळे गटानं महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून जबाबदारी दिली होती. त्यामुळे त्यांच्याकडे निवडणुकीचा अनुभव नाहीये. त्यात आपल्याच निकटवर्ती असलेल्या नेतेविरोधात लढण्याचं आव्हान देखील आहे.
पण आपण इलेक्शन हलक्यात घेत नाही असं म्हणत काळेंनी प्रचारात आघाडी घेतली आहे. पारंपरिक विरोधक असणाऱ्या कोल्हेंनी प्रचारात सक्रियता दाखवली नसली तरी त्यांचं अलिप्त राहणं हा सुद्धा काळेंचा विजय सोपा करणारा मुद्दा ठरू शकतो. पण त्यातही कोल्हे काळे समीकरण जुळून आलंच तर समोरच्या उमेदवाराचंच नाही किंवा फक्त कोपरगावचंच नाही तर नगरच्या जनतेचं भविष्य बदलू शकते. ती संभाव्य बेरीज अजून गुलदस्त्यात असली तरी शुद्ध आणि तुलनेनं नियमित येणारं पाणी हाच काळेंच्या प्रचाराचा मुद्दा आहे. आणि मशीनवर दिसत नसलं तरी पाणी हेच चिन्ह देखील आहे. तुम्हाला काय वाटतं? कोपरगाव मधली समीकरणं नेमकी काय असतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.